तर भावांनो सांगायचं म्हणजे ह्या ब्लॉगचे 2 पार्ट झाले आपण. तर शुभ सकाळ, जय शिवराय भावांनो. आत्ता सकाळी सकाळी आलो रानात पहिल्यांदा. रानात जरा काम होतं, अजून आंघोळ वगैरे काय केली नाही. आज डायरेक्ट पोहायला जायचं. तर एक विषय म्हणजे गेले 5 ते 6 दिवस आमचा सप्ताह चालू होता आणि त्या सप्त्याचा आज दीपदान सोहळा आहे. तर दीपदान सोहळा हा बघण्यासारखा असतो एकदम. तर भावांनो इथं आपल्या रानात आज चमेली उगावली. चमेली आज रानात उगावली. चमेली भिजवायला आली इथं. काय आंदोलन करायचं आकांक्षाचा मंडप टाकलाय की काय नाही पण इथं आज पवायला ए हळू घे डायरेक्ट व्हिडिओ भेटू. चमेली दाखव. आपलं झालंय पाहून आता घरी जाऊन जेवायचं आणि डायरेक्ट हरिपाठाला यायचं. तर भावांनो आपण आलो आता मंदिरात. तिथं मंदिरात पुढं हरिपाठ चालू झाला. आता आज शेवटचा दिवस आहे. ह्याच्या आधी नाही दाखवला कधी व्लॉगमध्ये आणि व्लॉग करायला वेळ पण नाही भेटला एवढा, पण आज म्हणलं व्लॉग करावा. तर आता व्लॉग करायचं आहे आपण. आता इथनं पुढचा पण व्लॉग कंटिन्यू बघा. इथनं पुढं तर आता जेव्हा दिवे वगैरे लावतील त्यावेळेस व्ह्यू लय कडक होतो एकदम बघायचा. तर आता इथं पुढं सगळी तयारी चालली आहे मंदिरात. सगळं रांगोळी वगैरे काढायची, ही तयारी पण तुम्हाला दाखवतो. आता इथनं पुढच्या क्लिपच काढेन या बघा. आम्ही त्याला हरिपाठाला जाय भावाला. आज शेवटचा दिवस कसं वाटले तुला? नर्वसनेस आहे भावाला थोडासा. उद्यापासून सगळं बंद होणार. हे सगळे शूटर आज मजेत फटाकडा आलं. तर भावांनो फटाकडा लावा इथं. 30चा शॉट अजून. तर भावांनो आपल्या सप्ताहाचा रिव्ह्यू देतात आपल्याला. आम्ही तर वेगळ्या कसं वाटतंय जरा सप्ताहाबद्दल बघू आपण. मनोरंजन व्यक्त करा तुमचं. गेले 6 दिवस झाले आमच्या या गावचा अखंड हरिनाम सप्ताह चालू होता आणि या सप्ताह सोहळ्याचा आजचा हा दीपोत्सवाचा कार्यक्रम संपन्न होतोय. हे 6 दिवस आनंदात इतक्या आनंदात गेले की ते 6 दिवस कधी गेले हे पण समजलं नाही. आणि आजचा दीपोत्सवाचा सोहळा आणि उद्या काल्याचा सोहळा पार पडतोय. आता असं वाटतंय की पुढच्या वर्षीचा सप्ताह कधी येते. धन्यवाद अमित दादा तुम्ही सप्त्याचा रिव्ह्यू दिल्याबद्दल. धन्यवाद केदार दादा तुम्ही आम्हाला सप्त्याचा रिव्ह्यू दिल्याबद्दल. भावानं आता सुरू झालं दीपदान सोहळा आपला सुरू झाला आणि आता क्लिप घेतल्यात आपण थोड्या बऱ्यापैकी. आता इथं फटाकडे लावायचं काम चाललंय. ह्यांना फटाकडे लावायला सांगितलं. तिकडे सगळे हे चालू झाले, श्लोक चालू झाले. तर आता आपण जाऊ थोड्या वेळाने आतमध्ये आणि आतमधल्या पण क्लिप काढल्यात आपण बघू काय विषय. भावांनो इकडं फटाकडे कच्चून लावून ठेवल्यात आपल्या शूटरने. इकडे आता दिसणार नाही तुम्हाला पण फटाकडे लय एक 5 ते 10 मिनिटं कमीत कमी फटाकड्यांची आतिषबाजी होईल. तर आता यांनी सगळ्यांनी आपले कार्यकर्ते इकडे 2 तिकडे 2 तिकडे 2 आपल्याला पण तेच काम दिलेलं, पण आपल्याला ब्लॉगिंग पण होतं आणि व्हिडिओ पण काढायचे होते आपल्याला. त्याच्यामुळे मला सांगितलं की तू व्हिडिओ आणि ब्लॉगिंग काढ. तर आता ब्लॉग मध्ये इथपर्यंत आलाय. इथनं पुढे पण कंटिन्यू राहा. अजून लय काय बघण्यासारखे. काल्याचा म्हणजे
दिंडी सोहळा वगैरे तर तो पार्ट असं आजच्या ब्लॉगचं 2 पार्ट होणार आहे. आजचा एक पार्ट आणि उद्याचा एक पार्ट, पण ते दोन्ही पण पार्ट उद्या पडणार. आजच्या दिवशी एडिटिंग पण होणार नाही, तरी पण मी टाकायचा प्रयत्न करतो. तर भावांनो आपला व्लॉग इथं संपवते आता कारण काय विषय झाला, आता इथं पंक्ती वाढल्यात. आता पंक्तीत काय ब्लॉग नाही काढता येणार आपल्याला. आता जेवण वाढायला पण गेलं पाहिजे आपल्याला, आणि आता पंक्तींमुळे काय ब्लॉग नाही काढता येणार. एक कादंबरी ताई ना आधी ताई आताशा आल्यात. फॅन लोक सगळे फॅन लोक आहेत. मग काय म्हणायचं, मग आहेस. सगळ्यांना आभारी आहेत. धन्यवाद.